जमले भाऊ? कशासाठी थांबले तुम्ही? ओला उबेर रॅपिडो यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करत आहे. त्यांनी आम्हाला आम्ही त्यांच्या मनानुसार रेट देत आहे. आमचा आरटीओचा जो रेट निघाला आहे तो रेट त्यांनी मागणी नाही केला. त्यांच्या मनानुसार रेट मागणी करत आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन पुकारले आहे आणि जो ओला उबेर रॅपिडो करतो त्यांना अडवून आम्ही त्यांना बंद करायचं आंदोलन सांगत आहे. तुम्हाला रिक्षा बांधव काय सपोर्ट करतायत का नाही? हो, 100% करायला लागले. हे आमचे रिक्षा बांधव आहेत, आम्हाला 4 दिवस झाले सपोर्ट करतात. त्यामुळे माझी स्वतःची रिक्षा आहे, परंतु मला मनापासून या बंधूंना, सगळे जे बंधू आहेत त्यांना सपोर्ट करण्याची इच्छा आहे. त्याच्यामुळे मी पण 4 दिवसापासून यांना सपोर्ट करतोय आणि अजूनही मी यांना सपोर्ट करणार आहे. आणि माझं मत असं आहे की जे ओला उबेर कंपनी आता सध्याला जे ई बाईक आणायचं चालू करतंय ते पण आणू नये, म्हणून जेवढे कोण रिक्षा बांधव आहेत त्यांनी पण यांना सपोर्ट करा की जेणेकरून ई बाईक येणार नाहीत आणि त्याचा तोटा आपल्याला होणार नाहीये. त्याच्यामुळे उद्यापासून जेवढ्या रिक्षा बांधवांना जमेल त्यांनी ओला असो, उबर असो, तुम्ही शेअरिंगने चालत असाल किंवा तुम्ही मीटरने चालत असाल, 2-3 दिवस तुम्ही पण पूर्णतः गाडी बंद ठेवून, मीटर बंद ठेवून या सगळ्यांना सपोर्ट करावी अशी माझी विनंती आहे. आपण जर ह्या बांधवांना सपोर्ट केला तर उद्या आपल्या रिक्षाला जरी काय अडचणी आल्या, जर आपल्याला गरज पडली तर हे बांधव आपल्यासाठी उभा राहतील. कारण आता विषय कसा आहे, आता आपल्याला वाटतंय अजून परमिट चालू आहेत, पण आता कंपनी इलेक्ट्रिक रिक्षा आणायला लागलेत आणि इलेक्ट्रिक रिक्षाला परमिट नाहीये लागत. जर ओला उबरने जर उद्या स्वतःच्या ई रिक्षा आणायला चालू केलं तर त्याच्यात लॉस आपला पण होणार आहे. ही रिक्षा बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे, कारण परमिट तर अजून बंद झालेले नाहीयेत. जर ई रिक्षा आल्या तर आपण पण परत घरीच बसावं लागणार आहे. त्याच्यामुळे जर आपण यांना आता सपोर्ट केला तर उद्या हे आपल्याला सपोर्ट करणार आहेत. त्याच्यामुळे एकमेकात सपोर्ट करू, एकमेकात सहाय्य करू आणि जेवढं होता होईल तेवढं गाड्या बंद ठेवा. जेणेकरून माझी अशी विनंती आहे की आज हे सगळे जे कारवाले बंधू जे उभा आहेत, जोपर्यंत आपण रिक्षावाले यांना सपोर्ट करत नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही. पुणे सिटी, उंडरी आणि पिसोळी याच्यामध्ये हे उपोषण मंगळवार पर्यंत चालणार आहे. मंगळवारी उबेर, रॅपिडो आणि ओला यांच्या काय जे संस्थापक आहेत ते येणार आहेत, त्यांची मिटिंग बसणार आहे. आतापर्यंत ते आपल्या मिटिंगला ना करत होते, पण त्यांनी आता सांगितलंय मंगळवारची तुमची मिटिंग होईल. तोपर्यंत आपल्या पुणे सिटीमध्ये ओला, उबेर, रॅपिडो तुमचं प्रायव्हेट असू द्या नाही काही असू द्या, हे सगळं बंद राहील आणि जो गाडी काढेल तो त्याच्या जबाबदारी काढा. मुंबईची गाडी अडवली, याचा धंदा बघा किती आहे. 2-3 दिवसाचा धंदा बघायचा, 10,000चा वरचा धंदा यायचा का 70-80% आमच्या गाड्या बंद आहे. यासाठी याचा बघा धंदा किती आहे. आणि लोकांनी जर धंदा चोरून केला आम्हाला सपोर्ट कसं होणार आहे? सपोर्ट कसं होणार आम्हाला? 5 दिवस इथं उभे आमचं थांबलेलं काय फळ. आणि आम्ही जर रोज धंद्यावर निघले ना तर 7 रुपये 8 रुपयाच्या पर किलोमीटरवर आम्हाला भेटत नाही. येते पण अर्धा 1-1 तास भेटल्यावर बसल्यावर एक ट्रिप पडते आम्हाला. आणि आज जर यांना गरज आहे तेव्हा तुम्हाला 400-350 रुपये पर किलोमीटर भेटताय आणि आम्ही किती मागतोय तुम्हाला 25-30 रुपये पर किलोमीटर. तुम्हाला एवढं पण द्यायला होत नाही. कारण आज बघा मुंबईची गाडी अडवली तर 11-10 हजारचा धंदा आहे, ते पण 1 आणि 2 दिवसाचा धंदा. 1 आणि 2 दिवसाचा धंदा 11 आणि 15 हजारचा 1-2-3 दिवसाचा धंदा आहे. आणि आम्ही किती मागताय 25-30 रुपये पर किलोमीटर. ज्या रिक्षा ज्या कॅबवाल्यांनी धंदा केलेला आहे त्याचा आता लोक सत्कार करतायत, आंदोलक या आमचं आंदोलन करायचं एकच कारण आहे सर. कारण काय, आम्ही कॅब चालू केली, ओला ट्रिप पडती, दाखवतोय 17-18 रुपये पर किलोमीटर दाखवतो. गाडीमध्ये बसल्यानंतर ना ओलानी आणि रॅपिडो उबेरनी 10 रुपये ते 12 रुपये पर किलोमीटर रेट देतो. आणि त्यामुळे ना हे आंदोलन पुकारलेलं आहे. तरी आम्हाला कस्टमर बसल्यानंतर एसी लावा बोलतो आणि एसी लावल्यानंतर 10 ते 12 रुपये रेट भेटतो आम्हाला. तर त्यासाठी जर समजा तुम्ही काही लोक असे चोरून जर गाड्या चालवत असतील तर चालवू नका प्लीज. तुम्हाला सांगतोय, आज जर तुम्ही 1 दिवस हॉटेल जेवलं तर तुमचं पोट भरत नाही, पण तुम्हाला रोज घरी जेवावं लागेल. आणि तुम्ही आज जर 1 दिवस सहकार्य केले आम्हाला 2 ते 3 दिवस तर तुम्हाला रोज हेच रेट मिळेल. प्लीज करून सहकार्य करा. आणि बांधवांना का आम्हाला काय असं आडून एखाद्याची इज्जत करायला आम्हाला आवडत नाहीये. पण आम्ही काय करू शकतो याच्या पुढे, तर आम्ही आज 4थ्या दिवस बसलो इथं. सकाळी येतो 7 वाजता, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत थांबतो आम्ही. आणि अशा लोकांना चोरून धंदे करतात. 2 दिवसामध्ये 10-10, 12-12, 15-15 रुपये धंदे केलेत. आमच्या पण गाडीचे EMI आहेत, आम्हाला पण हप्ते आहेत, आमच्या पण नव्या गाड्या घेतल्या आम्ही. आणि हे गाड्या कशावर घेतले? ओला उबेरच्या जीवावरती. हे लोकांनी काय बोलले की तुम्हाला रोजगार देऊ, आम्ही तुम्हाला हप्त्याला 30,000-35,000चा धंदा देऊ, हे करू ते करू, असं आम्हाला जे आश्वासन पर्यंत ओला उबेर रॅपिडो यांचे
जे जे कोणी अधिकारी असतील ते आपल्या सोबत मिटिंगला केशव सरांसोबत यायला तयार नव्हते. त्यांनी आज त्यांच्या मिटिंग मध्ये सांगितलं की आपल्या परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले की मंगळवारचा टाइम मागितलाय, मंगळवारपर्यंत त्यांना मिटिंग साठी येईल. म्हणून आपण जर असंच बंद केलं तर ते लवकरात लवकर उद्या पण मिटिंगला येऊ शकतात. आणि जर आपण यांचं ऐकून मंगळवारपर्यंत म्हणून उद्या जर चालू केले तर ते आपल्या मिटिंग साठी येऊ शकत नाही. त्यासाठी सर्वांनी मित्रांनी हा उद्या मंगळवारपर्यंत संप बंद केला पाहिजे, तरच ते त्यांना कळेल की हा बंद चालू आहे, पुकारलेला आहे, म्हणून ते उद्या पण मिटिंगला येऊ शकतात. त्यासाठी सर्वांनी कळकळीची विनंती आहे की सर्वांनी बंद करावे, नाहीतर त्यांचा असा सत्कार करण्यात येईल. याच्या पुढे पण गाडी सापडली त्या गाडीचं काहीतरी झालं XYZ नुकसान झालेलं असेल तर ते स्वतः गाडी मालक गाडी चालक तो जिम्मेदार राहणार आहे. कारण एकच मागणी आहे. सर तुम आगे बढ़ो, तुम आगे बढ़ो. ठेवले की आम्ही गाडी सत्कार उठाबशी काढलेला. ऐका ना, कार अडवान्स तुला विचार तुम्हाला परवडते का? वापरू नका, बंद आहे बाबा, वापरत नाही. लोक असं म्हणतात पण आहे ना, लोकांनी आम्ही कमीत कमी 4 दिवसापासून संप करतोय आणि तुमच्या लोकांनी असं बोलून आहे ना, लोकांनी 8-10 हजार रुपये धंदा केलाय. जर आज तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला तर तुमचं पण उद्या भलं होणार आहे, आमचं पण भलं होणार आहे. गाडी चालवणार का? ऐका ना, ऐका ना, तुमचं कसंही असू द्या, 4 दिवस तुम्ही आम्हाला सपोर्ट करा, पाठिंबा द्या. बरोबर तुम्ही आज सपोर्ट केला ना तर उद्या आम्हाला आमच्या हक्काचा रेट मिळेल. बरोबर आहे, मी ते म्हणत नाही. ओला उबेर चालू आहे, ओला उबेर असू द्या, ऐका त्यांना ओला उबेर मिळत नाहीये म्हणून ते प्रायव्हेट करतात. त्यामुळे नका काही चालू, तुम्ही रिक्षा तुमचं काय असेल ना थोडा पाठिंबा द्या. कॅब चालकाल जे आहेत ना, उद्या जेणेकरून काय झालं काम. रिक्षा चालकांनी आंदोलन सुरू केलेलं आहे. कॅब व गाड्या अडवण्याचं काम चालू आहे, रिक्षा आणि कॅब. तर आपण त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते जाणून घेऊया. तर आपण बघूया. मग ओला उबेर भाडे कशाला मारताय तुम्ही? भाडे कशाला मारताय? आम्ही ओला उबेर बंद करायचं आहे, माहिती आहे. पण विचारा मग काय म्हणायचं? अरे मग तुम्ही ओला उबेर आम्हाला रेट वाढून भेटत नाहीये. आज आम्ही इथं गाड्या बंद ठेवल्या त्यासाठी तुम्हाला रेट वाढून भेटताय आणि आमच्या पोटावर पाहिजे थांबलाय. बरोबर आहे, तुम्ही जाऊन भाडे मारताय का बाहेर? भाडे नाही मारत दादा, मी पण ड्रायव्हर लोकांना पाठिंबा देतोय. मी भाडे नाही मारत, कारण ओला वगैरे ना, मी मोबाईल दाखवा, तुमचा मोबाईल दाखवा किती मारला तुम्ही भाडं. आज आम्ही इथं थांबला म्हणून तुम्हाला रेट वाढून भेटताय. हेच रेट तुम्हाला रोज भेटेल तर काही तुम्हाला हे आहे का? तर आता मोबाईल चेक करण्याचं काम चालू आहे. तर किती भाडे मारले आणि किती मिळतात आणि काय होतं हे बांधवांचं चालू आहे. तर तुम्ही पाहू शकता यांचा धंदा किती होतो. ओला उबेर चालू असेल, बंद असेल, पर्सनल धंदा ते आपल्याला सांगतील. आणि यांच्या आंदोलनाला कोण पाठिंबा देतं आणि कोण नाही ते आता तुम्हाला सोक्ष लागणार आहे आपल्या टॉप 24 महाराष्ट्र या चॅनल वरती. किती यांचा धंदा बघू आपण, थांबा एक मिनिट. दादा तुम्हाला लाज वाटत नाही का? अहो लाज वाटती. 10 रुपये काय? अहो काही लोक असे 11,094चा धंदा यांचा. हा, आणि आम्ही इथं थांबला. एक मिनिट, आम्ही इथं थांबला. ऐक ना दादा, ऐक ना, आमच्या गाड्या बंद म्हणून यांना एवढे रेट वाढून भेटताय. बाहेर जाऊन भाडे मारायचे. 3-3 दिवस 2-3 दिवसचा धंदाही आहे. मग आम्ही इथं कशाला थांबलाय? रिक्षावाले पण आम्हाला सपोर्ट करताय. मग आमचेच कॅब ड्रायव्हर आमच्याच विरोधात कशाला? त्यामुळे कळायला पाहिजे ना, आम्ही इथं कशाला थांबलाय. आणि 3-3 दिवसात 2-3 दिवसात 11,000चा धंदा कशाला आता रेट वाढून भेटताय? ताकि आमचे 95 आणि 80% तर गाड्या आमचे बंद आहेत, त्यासाठी हे रेट वाढून भेटतात. रेग्युलरचं काय? रेग्युलर 8 रुपये 7 रुपये ओला उबेर रॅपिडो आम्हाला देत आहे. काय आमचं घर चालणार? काय आमचं असं तसं होणार? हे काय आहे बघा. आता हिचा 11,000 11,500चा धंदा झालाय आणि रेग्युलरचा तुम्ही धंदा पहा, आता 1,500च्या वरती जात नाही. गाडीचा भाडा कुठून जाणार? सीएनजी कुठून जाणार? अर्ध्या रात्री पण तुम्ही धंदा करायला निघा. काय एखादी ट्रिप वाजली
तर तुम्हाला 7 आणि 8 रुपयाच्या वर पैसे भेटणार नाही त्याच्यावरती. आणि आज तुम्ही बघा 1 किलोमीटरचे 450 रुपये देत आहे. आज यांना गरज आहे म्हणून 450 रुपये भेटत आहे. आणि जर आम्हाला गरज असल्यावर तुम्ही 7 रुपये आणि 8 रुपये पर किलोमीटर देणार, कसं आम्ही आमचं घरदार चालवायचं? आज आम्ही रोडवर उतरला इथं, अजून काय करायचं सांगा. या सगळ्यांची अपेक्षा एवढी आज आम्ही इथं बंद केलंय म्हणून एवढं वाढून देत आहे म्हणून तुमचं एवढं. ओला उबेर रॅपिडो नाही कुणाच्या कामाचं, सरकारने दिलेलं मीटर आपल्या कामाचं म्हणून आंदोलकांची एकच प्रतिक्रिया आहे. तर आपण सगळ्या रिक्षा चालकांनी रिक्षा बंद ठेवावं, हे आता आक्रमक भूमिकेवरती आता रिक्षा चालक संघटना आलेली आहे. त्या अडवत आहेत, रिक्षा अडवत आहेत आणि त्यांना सगळ्यांना सांगत आहेत. अजून तरी आक्रमक एवढे झालेले नाहीत की रिक्षा कुणाची फोडली नाहीये किंवा कुणाला काही नाही, फक्त त्यांचा हार घालून सत्कार करण्यात येत आहे. उद्या चपलाचा हार होऊ शकतो किंवा उद्या अजून कुठलं काय होऊ शकतं. उद्या इथून पुढे जर कोणी रिक्षा चालक किंवा कॅब चालक जर कार घेऊन आला, मीटरनी असेल तर ठीक आहे. ओला उबेर किंवा रॅपिडो याप्रमाणे जर कुणी गाडी चालवली तर त्यांच्या गाडीचं जे काही नुकसान होईल ते नुकसानीस तो स्वतः गाडी मालक आणि गाडी चालक हा जबाबदार आहे, अशी यांची आक्रमक भूमिका उद्या नंतर होणार आहे. टॉप 24 महाराष्ट्र मधून मी अभिषेक मेकाले, कॅमेरामन विजय सोबत. चला धन्यवाद. पाहत राहा टॉप 24 महाराष्ट्र. धन्यवाद.